सोलापुरात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून मुलाला जन्म दिल्यानंतर अवघ्या 24 तासात आईचा मृत्यू झाल्याने नवजात बाळ आईविना पोरके झाले आहे. 4 एप्रिल रोजी सायंकाळी अनुजा बावळे वय 22 राहणार निराळे वस्ती यांना मुलगा झाला होता. मात्र रात्री अचानक प्रकृती खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबियांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कुटुंबियांनी किल्ला बगीचा येथील दबडे हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर गंभीर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. अनुजाला त्रास सुरू होऊनही 2-3 तास योग्य उपचार मिळाले नाहीत. तसेच दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यास उशीर झाल्यानेच मृत्यू झाल्याचा आरोप बहिणीने केला. या प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान माझ्या पत्नीबरोबर जे घडले ते इतरांबरोबर घडू नये अशी भावनिक प्रतिक्रिया पती विनायक बावळे यांनी दिली. माझं नाव सनी राजेंद्र बावळे. माझी मिसेसची डिलिव्हरी 6:15 वाजता झाली संध्याकाळी. शिजर करण्यात आलं. शिजर करण्यात आल्यानंतर मिसेसच्या अंगामध्ये थोडी हुडहुडी भरली होती. एक 12 ते 3च्या दरम्यान तिला खूप त्रास होता, पेन होता तिला आणि तो डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे निदान करता आलं नाही. त्यामुळे जी गोष्टीचं गांभीर्य लक्षात न घेता त्या गोष्टीला विलंब झाला आणि ह्या गोष्टीमुळे माझ्या मिसेसचा जीव गमवावा लागला. माझं मिसेसच्या जीवाबाबतीत स्टाफ हा पूर्ण जबाबदार आहे. डॉक्टर आणि स्टाफ हा पूर्ण जबाबदार आहे. याची पोलीस प्रशासनाने आणि मला फोन आला त्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये होते. त्यांनी अश्विन हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्सची आणि डॉक्टरची सोय करण्यात आली. तोपर्यंत पेशंट अनकॉन्शियसमध्येच होता आणि तिथे गेल्यानंतर पेशंटचा काहीही रिस्पॉन्स तिथे मिळाला नाही. त्या दरम्यानच पेशंटचा मृत्यू झाला असं आम्हाला सांगण्यात आलं. तसेच डॉक्टर डबले मॅडम आणि तिथील स्टाफ त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी ही माझी पोलीस प्रशासनाला नम्र विनंती आहे. आणि त्या व्यतिरिक्त जोपर्यंत माझ्या बायकोचा न्याय मिळत नाही तोपर्यंत मी बॉडी स्वीकारणार नाही. या घटनेनंतर काही सामाजिक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात भेट देत न्यायासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. अनुजाच्या मृत्यूला जबाबदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी ही मागणी पुढे येत असून प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे.